नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आपल्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि आपल्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामींचे केसरी किंवा पिवळे गुरुवार हे व्रत हे कसे करायचे आहे. जसे की आपण स्वामींचे 11 गुरुवार 21 गुरुवार करतो, तर त्यापेक्षा थोडे हे व्रत वेगळे आहे. तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. स्वामींचे 3 गुरुवार कसे करायचे ह्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे. तुम्ही जर नसेल बघितला तर तो सुद्धा तुम्ही बघा. तर आज आपण केशरी किंवा पिवळे गुरुवार व्रत हे स्वामींचे कसे करायचे आहे. तुमची कोणतीही इच्छापूर्ती जर करायची असेल, कोणतेही तुमचे रखडलेले कामं पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. पण त्यासोबतच इच्छापूर्ती तर होतेच, पण त्यासोबतच आपले गुरुबळ जर आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहे तर त्यासाठी हे पिवळे किंवा केशरी गुरुवार व्रत हे जे आहे ते खूप जास्त फलदायी आहे. हे गुरुवार केल्यानंतर आपलं गुरुबळ खूप स्ट्रॉंग होत असतं. आर्थिक अडचणी जर तुम्हाला असतील, पैशाची चणचण असेल किंवा आर्थिक प्रगती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इच्छापूर्तीसोबतच आर्थिक अडचणसुद्धा कमी होण्यासाठी, हे आपली प्रगती होण्यासाठी, त्यानंतर आपले गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी हे व्रत तुम्ही नक्कीच करू शकता. बघा, जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. तर आपण कितीही प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्याला कधीकधी आपल्याला यश मिळत नाही कामामध्ये. तर त्यामध्ये काय असतं, कधीकधी आपला एक जो लक फॅक्टर असतो तो सुद्धा कुठेतरी कमी पडत असतो. तर जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतं, जेव्हा आपण आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करतो, जेव्हा आपल्या गुरुबळ जे आपल्या पाठीशी असतं ते आपल्यासाठी तो एक लक फॅक्टर असतो. आणि आपल्या मेहनतीला, जेव्हा आपल्या हार्डवर्कला जेव्हा फळ देण्याचं काम जे असते ते आपलं गुरुबळ करत असते. त्यामुळे आपला जर गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या कामामध्ये यश नक्की मिळतं. त्यामुळे आपलं इच्छापूर्तीसोबतच आपलं गुरुबळसुद्धा स्ट्रॉंग होईल अशी ही सेवा आहे, जे स्वामींचे केशरी किंवा गुरुवार व्रतला आपण म्हणतो. तर हे जे गुरुवार व्रत आहे ते कितीही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कितीही करू शकता. 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 सुद्धा. तर हे स्वामी समर्थ महाराजांचे केशरी किंवा पिवळे गुरुवार व्रत आहे. दत्त महाराजांचे सुद्धा केशरी गुरुवार असतात. त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा थोड्या वेगळ्या आहेत आणि दत्त महाराजांच्या सेवासुद्धा थोड्या वेगळ्या आहेत. जे दत्त महाराजांचं केशरी गुरुवारचं व्रत आहे त्याची एक वेगळी पोथी येते, त्याचे वाचन करावे लागते. पण स्वामी समर्थ महाराजांचे जे केशरी आणि पिवळे गुरुवार किंवा पिवळे गुरुवार आहेत तर त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचे केशरी गुरुवार आपल्याला कसे करायचे आहेत ते बघणार आहोत. दत्त महाराजांचे केशरी गुरुवार कसे करायचे याबद्दल सुद्धा मी लवकरच व्हिडिओ करेल. तर आज बघूया हे व्रत आपल्याला कसे करायचे आहे. तर आधी व्रत ज्या दिवशी व्रत आपल्याला कोणत्याही गुरुवारी सुरू करायचं आहे, तर गुरुवारी सुरू करायच्या आधी म्हणजे बुधवारी आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. नारळ, खडीसाखर आणि पिवळं फूल घेऊन आणि तिथे जाऊन स्वामींना मुजरा करायचा आहे. त्यानंतर नारळ, खडीसाखर हातात घेऊन स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझ्याकडून तुम्ही ही सेवा, मी जे काही केशरी गुरुवार चे व्रत सुरू करणार आहे, किती करणार आहे तुम्ही ते तुम्हाला बोलायचं आहे. 5, 7, 11 जेवढे तुम्ही करणार असाल तेवढ्या गुरुवारचं बोलायचं आहे. एवढे गुरुवार मी हे व्रत करणार आहे, तर ते व्रत तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या. आणि असे बोलून ते नारळ, खडीसाखर स्वामींना अर्पण करायचे आहे आणि मुजरा करून मग घरी यायचं आहे. त्यानंतर गुरुवारी ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशीर्भूत वगैरे होऊन देवघर स्वच्छ करून देवपूजा, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर गुरुवारच्या व्रताची आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. जेवढे गुरुवार तुम्ही हे व्रत करणार आहात, जर 11 गुरुवार करणार असाल तर 11 गुरुवारी आपल्याला मांडणी करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही मांडणी आपल्याला उचलायची आहे. ते नंतर मी सांगणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी मांडणीसाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे.
त्यावर पिवळे वस्त्र आपल्याला अंथरायचे आहे. पिवळेच वस्त्र या पूजेमध्ये आपल्याला वापरायचे आहे. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर, मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती घ्या, किंवा फोटो असेल, मूर्ती नसेल तर फोटो सुद्धा घेतला तरी चालेल. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचाच आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीवर. आणि मूर्तीवर अभिषेक हा तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करू शकता. पण पहिल्या गुरुवारी जसं आपण पूजा मांडणी करणार आहोत तशीच पूजा मांडणी आणि सेम तसंच आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. तर आता सगळ्यात आधी मूर्तीवर अभिषेक आपल्याला करायचा आहे. तर मूर्ती एका तांबणामध्ये, स्वच्छ तांबणामध्ये घ्यायची आहे. सगळ्यात आधी तांबणामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा सगळ्यात आधी स्वामी स्तवनाने आपल्याला सुरुवात करायची असते. स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही, फक्त हात जोडून आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे. त्यानंतर अभिषेक आपल्याला सुरू करायचा आहे. तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीसुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही पळीनेसुद्धा अभिषेक करू शकता. जसं तुम्हाला कन्व्हिनियंट होईल तसं अभिषेक करू शकता. अभिषेक करताना सगळ्यात आधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला अभिषेक पाण्याने करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र झाल्यानंतर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे अभिषेक करत. त्यानंतर 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा पवमान सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा रामरक्षा म्हणायचं आहे. तर श्री सूक्त जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फलश्रुती म्हणायची गरज नाही, फक्त आपल्याला श्रीसूक्त तेवढंच म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणायची नाही आहे. त्यानंतर पवमान सूक्त आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हे 1 ते 9 ओवीपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर फलश्रुती सुरू होते. तर त्यामुळे रामरक्षा स्तोत्र हे 1 ते 9 ओळीपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे. तर ही सगळी सेवा आपल्याला अभिषेक करताना म्हणायची आहे, वाचन करायचं आहे. तर त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते पाणी आपल्याला असंच टाकून द्यायचं नाही आहे. हे जे पाणी आहे अभिषेकाचं महाराजांच्या, तर ते पाणी अमृतासमान आहे. त्यामुळे ते पाणी आपल्याला थोडं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि बाकी सगळं घरातल्या सगळ्या सदस्यांनी प्राशन करायचं आहे. कारण की हे पाणी खूप जास्त अभिमंत्रित तीर्थ आहे आणि खूप अमृतासमान आहे. त्यामुळे हे पाणी आपल्याला स्वतः ग्रहण करायचं आहे. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या महाराजांच्या मूर्ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि मूर्ती स्थानापन्न करायची आहे चौरंगावर. आणि त्यानंतर महाराजांना तुमची इच्छा असेल तर वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. वस्त्रामध्ये पिवळेच वस्त्र स्वामींना अर्पण करायचे आहे. त्यानंतर केशरी, चंदन, अष्टगंध स्वामींना अर्पण करायचे आहे. हिना अत्तर स्वामींच्या चरणांना, हातांना आपल्याला लावायची आहे. त्यानंतर पिवळं जे चाफ्याचं फूल आहे, जे स्वामींना अतिशय प्रिय आहे, तर ते फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. किंवा ते जर तुम्हाला अवेलेबल नसेल मिळालं तर इतर कोणतंही पिवळं किंवा केशरी फूल स्वामींना अर्पण करायचं आहे. आजच्या दिवशी केशरी किंवा पिवळ्या फुलाचा जास्त मान आहे, त्यामुळे पिवळंच किंवा केशरीच फूल जे आहे ते आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे. बघा, आज जी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्याच्यामध्ये पिवळा रंग जास्तीत जास्त आपल्याला समाविष्ट करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर कारण की पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि दत्त महाराजाचा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा हा रंग फार आवडता रंग आहे. त्यामुळे हा आपल्या गुरूंचा रंग आहे. त्यामुळे हा रंग आजच्या पूजेमध्ये केशरी गुरुवारच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त पूजेमध्ये पिवळा रंग आपल्याला समाविष्ट करायचा आहे. तर त्यानंतर धूपदीप आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर कलशची स्थापना आपल्याला करायची आहे. आपण व्रत हे करणार आहोत तर कलशसुद्धा मांडणं नक्कीच महत्त्वाचं आहे. कारण की कोणत्याही पूजेमध्ये कलशाचं जास्त महत्त्व असतं. तर आपल्याला कलशसुद्धा ठेवायचा आहे. कलशाला स्वस्तिक काढायचं आहे, लाल कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्यावर पाण्याने भरलेलं नारळच वापरायचं आहे. तिथे कलश ठेवल्यानंतर कलशाची सुद्धा पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षदा वाहून. त्यानंतर कलशाला सुद्धा पिवळं फूल आपल्याला
एका बाजूला घंटी ठेवायची आहे, त्यानंतर पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना पिवळा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर पिवळ्याच वस्तूचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. त्यानंतर ही झाली पूजा मांडणी. तर पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. तर संकल्प हा आपल्याला घरीच घ्यायचा असतो. जेव्हा पूजा मांडणी झाल्यानंतर सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. आदल्या दिवशी जे काही आपण नारळ खडी साखर केंद्रामध्ये घेऊन जातो तो संकल्प नसतो, तर ती स्वामींना प्रार्थना करायची असते. तर संकल्प कसा आपल्याला घ्यायचा आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. तर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं नाव आणि गोत्र बोलून आपली इच्छा बोलायची आहे आणि कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करणार आहे किंवा किष्टी गुरुवारचं व्रत तुम्ही किती गुरुवार करणार आहे आणि कोणत्या इच्छेसाठी, कोणत्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे व्रत करणार आहे ते बोलायचं आहे. त्यानंतर हे पाणी हातातलं एका ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला मग तुम्ही टाकून द्यायचं आहे. तर हा झाला संकल्प. आता संकल्प झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. आजच्या दिवशी ज्या दिवशी व्रत आपण करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे. तर सेवा आपल्याला कोणती करायची आहे? सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राची एक माळ करायची आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय आपल्याला संपूर्ण वाचायचे आहे. तर ते झालं एक पारायण. तर एक पारायण आपल्याला पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचं करायचं आहे. त्यानंतर पारायण झाल्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या आपल्याला करायच्या आहे आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे. ह्या सगळ्या सेवा आपल्याला एकाच वेळी आणि सकाळच्या वेळीच आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण पूजा मांडणी करून संकल्प वगैरे घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या सेवा शक्यतो एकाच बैठक अर्धी सेवा केली तर चालेल का? तर नाही. बघा, जेव्हा आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो, पूजेची मांडणी करतो, त्यानंतर सकाळचं वातावरण हे खूप प्रसन्न असतं आणि आपलं मूडसुद्धा खूप प्रसन्न असतं. त्यामुळे सकाळी केलेली जी सेवा आहे ती लवकर पूर्ण होते. त्यामुळे सकाळी एका बैठकीमध्येच शक्यतो प्रयत्न करावा की एकाच बैठकीमध्ये तुम्ही ही पूर्ण सेवा करून घ्याल आणि त्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तर ही झाली पूर्ण सेवा आणि पूजा मांडणी कशी करायची आहे हे सगळी पूजेची जी काही आहे पद्धत ती सगळी सांगितली. त्यानंतर आपल्याला नियम काय पाळायचा आहे? तर नियम, सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे, जर तुम्ही कितीही गुरुवार करत असाल, 5, 11, 21 कितीही गुरुवार तुम्ही करत असाल, तर पूर्ण जेवढेही गुरुवार तुम्ही करत आहात त्या गुरुवार म्हणजे पहिल्या गुरुवारपासून तर जोपर्यंत व्रताचं उद्यापन तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. सगळ्यात मोठा नियम म्हणजे हाच आहे, जो मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे. अजिबात मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे परान्न. तर परान्न खाण्याचं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. संकल्पयुक्त सेवा तुम्ही करणार आहात तर परान्नसुद्धा टाळायचं आहे. कारण परान्नाने आपल्याला भरपूर असे दोष लागत असतात आणि त्या दोषामुळेच आपली सेवा ही पूर्ण होत नाही. ते दोषच आपल्याला ही सेवा पूर्ण करू देत नाही. त्यामुळे परान्नाचेच दोष आपल्याला भरपूर लागत असतात. त्यामुळे शक्यतो परान्न तुम्ही वर्जच करावे. त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे हे सर्व नियम पाळून आपल्याला व्रत करायचं आहे. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे. फळाहार घेऊ शकता तुम्ही. पिवळे कोणतेही फळ खायचे आहे आपल्याला. मोसंबी, केळ किंवा पिवळे पेढे असं पिवळे उपवास करायची गरजच असते का? तर बघा, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण एवढी सेवा करत आहोत, आपली जर इतकी इच्छा आपली पूर्ण व्हावी असं आपली जर इच्छा असेल तर आपल्याला उपवास करायला काहीही हरकत नाही. तुमची तब्येत वगैरे सगळं सांभाळून तुम्ही जर झेपत असेल तुम्हाला तर उपवास नक्की करा.
दिवसभर उपवास करून मग संध्याकाळी उपवास आपल्याला सोडायचा आहे. महाराजांना नैवेद्य करायचं आहे. साधं भात, वरण, भाजी, पोळी, एखादा गोडाचा नैवेद्य करायचा आहे. पण जेवणामध्ये जे काही नैवेद्य तुम्ही करणार आहात त्यात एक तरी पिवळा पदार्थ असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे एकतरी पिवळा नैवेद्य ताटामध्ये, एकतरी पिवळा नैवेद्य. मग त्यामध्ये तुम्ही शिरा करू शकता, पिवळा शिरा किंवा बेसनाचा लाडू करू शकता. वरण भात राहतं, वरण राहतं. तर कोणताही पिवळा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये एक पिवळा पदार्थ ताटामध्ये असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य करायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे महाराजांची आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी. आणि आपल्याला सुद्धा मग उपवास सोडायचा आहे जेवण करून. व्रताच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे. केंद्रामध्ये एखादी पिवळी वस्तू, पिवळा नैवेद्य किंवा पिवळे पेढे, काहीही तुमच्या इच्छेप्रमाणे पिवळी वस्तू आपल्याला महाराजांना अर्पण करायची आहे केंद्रामध्ये जाऊन. तर पिवळी वस्तू आणि पिवळं फूल. तर ह्या प्रकारे पिवळी मिठाई वगैरे तुम्ही काहीही पिवळं देऊ शकता. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये दिली तरी चालेल, जास्त क्वांटिटीमध्ये दिली तरी चालेल. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं यथाशक्ती तुम्ही नेऊ शकता. पण प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जर वाटत असेल की तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हावी तर प्रत्येक गुरुवारी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये नक्की तुम्ही महाराजांना पिवळी वस्तू अर्पण करून यायची आहे प्रत्येक गुरुवारी. आणि जी आपण मांडणी केली आहे ती पहिल्या गुरुवारी जशी आपण मांडणी केली आहे तशीच मांडणी आपल्याला प्रत्येक गुरुवारी, जेवढे पण तुम्ही गुरुवार करणार आहात तर तेवढे पण गुरुवार आपल्याला तशीच सेम मांडणी करायची आहे. प्रत्येक गुरुवारी महाराजांच्या मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर आणि कलशाचं जे नारळ आहे तेच नारळ तुम्ही प्रत्येक गुरुवारी वापरू शकता. जर नारळाला तडा वगैरे जर गेला इन केस तरच नारळ बदलू शकता. आणि ते जे नारळ आहे ते फोडून घ्यायचं आहे. जर तडा वगैरे गेला तरच नारळ बदलवायचा आहे. किंवा जर समजा चांगलंच राहिलं नारळ तर तेच नारळ तुम्ही वापरायचं आहे पूर्ण गुरुवार. आणि ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात त्या दिवशी ते नारळ फोडून प्रसाद सगळ्यांनी खायचा आहे त्या नारळाचा. तर पूजा ही जेव्हा आपण गुरुवारी सकाळी मांडणार आहोत तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घ्यायची आहे. फोटो, मूर्ती जागेवर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर कलश उचलून घ्यायचा आहे. नारळ तसाच ठेवायचा आहे. कलशातील जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर झाडाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर जो काही प्रसाद होता तो आपल्यालाच ग्रहण करायचा आहे. अशा प्रकारे ही पूजा आपल्याला. आणि ते जे वस्त्र आहे ते वस्त्र तुम्ही धुवून स्वच्छ करून परत तेच वस्त्र तुम्ही पुढल्या गुरुवारी वापरू शकता. त्यानंतर उद्यापन कसं करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी 5 मुलं किंवा 5 मुली तुम्ही जेवू घालू शकता. तर त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा जो आपण भात, वरण, भाजी, पोळी नैवेद्य करणार आहोत तर त्यामध्ये पिवळा पदार्थ एक आपल्याला गोडाचा करायचा आहे. पिवळी खीर, केसरी खीर वगैरे करू शकता तुम्ही. तर हा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आणि त्याच स्वयंपाक जो आपण करणार आहोत तर तेच जेवण त्या मुलांना सुद्धा द्यायचं आहे. त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा एक पिवळा गोडाचा पदार्थ तुम्हाला ठेवायचा आहे. आणि ते जे तुम्ही मुलं किंवा मुली बोलवणार आहात तर त्यांना तुम्हाला एखादी पिवळी वस्तू तुमच्या यथाशक्ती, यथाभक्ती तुम्हाला एखादी पिवळी वस्तू छोटी मोठी कशीही तुमच्या इच्छेनुसार त्यांना तुम्हाला द्यायची आहे. तर त्यानंतर त्यांची पाद्यपूजा आपल्याला करायची आहे आणि जेवणामध्ये त्यांच्या पिवळा एक पदार्थ ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे केशरी किंवा पिवळे गुरुवारचे व्रत आपल्याला करायचे आहे. धन्यवाद.